नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो काटेवर परत सकाळी 10 वाजता. 3 दिवसापासून आमच्या शेवगाव तालुक्यात एवढा भयंकर पाऊस होऊ राहिला की गिनतीच नाही. करंजी घाटात ढगफुटी झालेली आहे. करंजी घाटापासून सगळीकडे पाणी येऊ राहिलं. ढोरा नदी आमच्या भगोरला पूर्णपणे पाणी आलेलं आहे. तर आज एवढा पाऊस झाल्यामुळे आमचं काम पूर्णपणे बंद आहे. काटा पण एकदम बंद आहे आणि कोळशाचा व्यवसाय पण एकदम बंद आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक नंबर ब्लॉग आणणार आहे. तर तुम्हाला मी शेवगाव तालुक्यात कुठं कुठं पाणी आलंय हे सगळीकडे दाखवून देणार आहे मी तुम्हाला. तर चला आमच्यासोबत. आता तुम्हाला ढोरा नदी, तुम्हाला भगोर नदी हे सगळं पाणी दाखवून देतो. शेवगाव तालुक्यातलं सगळं पाणी दाखवून देतो. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण चाललो आहे ढोरा नदीला. चला. मित्रांनो, ही आली आहे ढोरा नदी. शेवगावला नेवास रोडला ढोरा नदी आहे ही. तुम्हाला दाखवून देतो इथं पाणी किती आहे, काय सगळं. मित्रांनो, हे पाहून घ्या तुम्ही एवढं पाणी. वरतून करंजी घाटात हे झाली होती ढगफुटी आणि इकडं पण भरपूर पाणी आलेलं आहे. इथं भरपूर लोक आपण आलेले पाहायला पाणी. वरतून फुल प्रेशरने पाणी येत आहे. करंजी घाटात ढगफुटी झाल्यामुळे काय होत आहे, फुल प्रेशरने पाणी होत आहे. तिथून तरी स्लो पाणी येते, पण वरतून पाणी फुल प्रेशर येत आहे. जवळपास ते 50 किलोमीटर आहे करंजी घाट. तिथून इकडे ढोरामध्ये पण पाणी येऊन राहिलं. पाहून घ्या तुम्ही पाणी. चला मित्र, आपण चाललो आता भगोरला. भगोरचं पाणी पाहायसाठी मित्रांनो गाडी वळून घेतो आपण फास्टमध्ये. झिरो मारून घेतो ते बंग. आता इथून आपला 8 किलोमीटर जायचं आहे भगोरला. तर भगोरला गेल्यानंतर आपण पाहू तिथं किती पाणी आहे. शेवगावचं बस स्टँड आहे मित्रांनो. शेवगावचं बस स्टँड आता 1 नंबर झालं आहे. पहिले खूप खराब होतं. शेवगावचं बस स्टँडचं काम झालं आहे आता 1 नंबर झालं आहे. आता पावसामुळे रस्ते पण खूप खराब झाले. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे भगोरच्या नदीवर. पाणी किती आलेलं आहे ते बघू आपण. पाणी भरपूर आलेलं आहे मित्रांनो. तरी पण आपण बघून घेऊ या मित्रांनो. हे पाहून घ्या मित्रांनो, पाणी फुल पाणी चालू आहे वरतून. तुम्हाला म्हणलं होतं हे वरतून पाणी येऊ राहिलं फुल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सेकंदाला पाणी वाढू राहिलं. वरतून अजून पाणी येणार आहे. वरती आवाज सुद्धा असं सांगतं की इथं सुद्धा ढगफुटी होऊ शकते. भरपूर पाणी वाढू राहिलं.
जाऊ. होऊ शकता मित्रांनो तुम्ही रस्त्यापर्यंत पाणी आलं तिथं झूम करून दाखवा त्यांना. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाऊस का थांबायचं नाव घ्या ना. पाऊस वाढलेला आहे थोडं आणि मला असं वाटतं आज आवाजाच्या हिशोबाने खूप पाऊस यायची शक्यता आहे. म्हणजे नदीला आजच सुद्धा पाणी येऊ शकतं. दरवेळेस ही नदी एवढी वाहत नसती पण आज जे ना ढगफुटी झाल्यामुळे वरती एवढं पाणी आलंय की विचारूच नका. हे शेवगावचं फेमस काकडे हायस्कूल आहे मित्रांनो. समजा आता तुम्हाला हायस्कूल स्कूल दाखवून देतो. शाळा सुटलेली वाटतं. तुम्ही दोन्ही नदीचं पाणी पाहिलं असेल मित्रांनो. तर आज आपण पाणी पाहून आलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. असेच तुम्हाला शेवगावचे इकडचे तिकडचे अपडेट येत राहील मित्रांनो. जसं मी आज पाण्याची अपडेट दिली तुम्हाला तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो. जय श्रीराम.